माझी कळी दिसायला आली की आता माझी कळी दिसायला आली की झाड एवढं पर्यंत सिक्सर किती सोडलं सिक्सर सोडले की 15 लिटर काय चुकून राहिले त्यात IBM मिक्स करायचं राहिलं IBM मिक्स केलं त्यात हां ते तुम्हाला सांगायचं होतं कामाच्या ह्यात IBM पण मुलीसाठी देतो त्यात ती परत सोडलं चालते का शेपट सोड तेच काय तुम्हाला कालच फोन करा म्हणून मी आला पहिल्या पहिली निघाले येतात पहिली जी माझी याच्यात सेटिंग दिसायला लागले सेटिंग झाले मधमाशी दिसते मधमाशाचं फारच येतं 12च्या पुढे येत असेल सिक्सर 10 लिटर सोडलं हे 15 लिटर सिक्सर सोडलं ना दुसरं परत फवारणी काय काय केली राहिल्या कुठले झाले सगळ्या झाले सगळं हे कालच झाले सिटोमॅटो काल झालं हां 0 सिक्सर लेट सोडलं काय हां लेट सोडलं काय सिक्सर सोडून तिसरा दिवस आहे बघा अच्छा तिसरं सोड हां भेटतच नाही तुम्ही सांगितलेलं तसं आहे तिने मागवतेच आम्ही सांगितलं हे बुरात आहे बुरातलं चिगर हां उडून घ्या आता नाही ते काढून गेले लेबर एक लय प्रॉब्लेम चालू आहे सध्या ते जरा ज्वारीच्या ह्याच्या सुद्धी चालत नाही हां हां त्याच्यामुळे एक 8-10 दिवस जरा त्रास त्या फांदीला बघा किती सुट्टी झाले दिसते आहेत ना आत्ता लेवल सरसकट सारखी झाडं वाटायला आली आता ना बागात आले बरं वाटायला हे बघा हे भरपूर आहे बघायला म्हणजे एकदम स्ट्रॉंग पण आहे ती सायझिंग बघा कशी मग एकदम फ्रेश असं दिसायला पण एकदम एकदम हे वाटतं अजून एक बेनिवा हात घेऊ आता सेटिंग व्हायला आली आता ह्या पिरियडमध्ये आता कधी मागणी निघायला आली बारीक त्याला क्रिपच चाटू शकते साठी बेनिवा घेऊ आता अजून एक हात घेऊ बेनिवा पहिले एकदा घेतला ना बेनिवा आपण बेनिवाच्या ऐवजी आपण हे घेतलं नाही का काय बेनिवा कॅन्सल करून बऱ्यापैकी ही सगळं सेटिंगचे झाड घेईल रोगर आणि हे वगैरे घेतले रोगर नसा घेतलं आता बेनिवा घेऊ आता बरंच दिसतंय ती मागणी करणार आहे माझी येणार आहे ती सगळी माझीच आहे बरं वाटतं बघा चल म्हणून यायचं का नाही बघत नाही तुम्हाला कसं झाडं आता कसं काय वाटते झाडं तर अजून काळोखी यायला पाहिजे अजून यायला पाहिजे का जेवढं आणि जरा म्हणजे मला बदल काय वाटले मागच्या वर्षी ह्या वर्षीमध्ये जरा पानाचं जरा रुंद पण आहे पानं फ्रेश आहे सगळे झाड असं म्हणजे जेवढं स्टोरेज व्हायला आले पानात असं वाटतं मला ह्यावर म्हणजे माझ्या 2-3 वर्ष काही बघतो माझं थोडं वेगळं आहे ना सगळ्यापेक्षा म्हणजे आपण पाणी भरपूर सोडतोय का नाही त्यामुळे जेवढं काय सोडतोय ते झाडाला भरपूर भेटणार आता पाण्याच्या स्रोत ह्याच्या मुळीतनंच भेटणार आहे जी भेटायचं काय काय मिस्त्री काय करते ते पाणी सेटिंग पिरियडमध्ये असं कळी औषध पाणी कमी करायला होतं मी तसं करत नाही आता येऊन जाऊन शेंडा वाढला बघा शेंडा वाढते थोडा शेंडा वाढतो काय फरक पडत नाही पण पाठीमानं कळी स्ट्रॉंग पहिल्यांदा काय शेंडा वाढलाय बघा तिथं थोड्या जागी चौकशी केली मी तिथं कसं व्हायला त्यातनं पण फुल बाहेर पडाले बघा ही आहे ना बघा त्यात बघा कळी कशी दिसते खोडाला कळी आहे सगळी व आतनं मादी अशी खोडाला दिसून निघाल ती खोडाची जास्त मोठी होती ना लई मोठी होती असं अशी एका तर थोडी एकच बसते काय करावं झाकून घ्यायचं म्हणजे ओढून घ्या झाडी संध्याकाळी ओढून घ्या सगळी जे काम करतो इथली माणसं नाही भेटलं नाही आपली छटणीचे लोकच लावतो चालतं संध्याकाळी काय जर जास्त पगार जाईल खरं एका 2 दिवसात सगळं मोकळं करतील आणि इथली भेटी झाल्यावर मग काय करायचं 10,000 जाईल आणि काय करायचं संध्याकाळी ओढून घ्या ही हातानं निघून जाईल सगळी सगळं हातानं ओढायची कातून कट करायला नाही हातात चिकट लागतं हात चिकट झाला बघा असं करून बघा हात चिकट
चिप्स आहे अजून झाडावर. चिप्स आणि मावा पण जरा मावा पडतो, माव्याची काय अडचण नाही. मावा मध्ये मावा पडला होता, थोडं शेंडा वरायला लागणार, लय वरायचं नाही, वरायला लागणार, लय निघणार शेंडा. मावा पडला शेंडा जळतो. बाग असं लांबनं बघितलं ना का असं काळा कट प्लॉट दिसला पाहिजे जरा. काळू की जास्त पानावर आले म्हणजे त्याला जेवढं आपण सोडतोय ते सगळं भेटतंय. हा हा आणि झाडा म्हणजे पानाचा स्टोमो काम करत नाही का? फ्रेश काम आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहेत झाडं. जरा लयच पिवळी जरा ही दिसा आली की मग तर सगळी खोडावर कळे अशक्त नाही का? सगळी माझी हो ही सगळी खोडावर मध्ये, खोडावर मध्ये दिसते. खोडावर मध्ये लय मोठी त्याला सायझिंग येते. पूर्ण खोडाला आहे. अशी कडे असल्यावर काही वाटत नाही काम करायला म्हणजे इथे. तसं कसं आहे, यंग माणसाची शेती करते ते टाइम डायरेक्ट म्हणजे टाइम टू टाइम अपडेट असते. किती खोडामध्ये 1 2 सेटिंग होत 3 4 5. आपण जे वापरतो औषध ऑर्गॅनिक मध्ये येते. ऑर्गॅनिक केमिकल मिक्स असं. हा ऑर्गॅनिक केमिकल पूर्ण ऑर्गॅनिक पण नाही, हे पण नाही. पूर्ण कसं होतंय, पण केलं नाही वाटतं आपल्याला. पूर्ण सेंद्रिय प्लॉट येत नाही, पूर्ण ऑर्गॅनिक वर येत नाही, पूर्ण रासायनिक वर येत नाही. तिन्ही सांगड घ्यायला लागते. कारण आता आपण जे खाली सोडले ते सगळं ऑर्गॅनिकच मॅटर असते. बऱ्यापैकी ऑर्गॅनिक सोडतो मी. हा बरं थोडा बऱ्यापैकी ऑर्गॅनिक. म्हणजे कसं झाडांना मुळींचं तर काम नाही करायचं. हे वर्ष झाड मागच्या वर्षी पूर्ण तेल्याने हे झालेलं आहे, त्याला काहीच फुटलं नव्हतं. यावर जबरदस्त फुट आले पाहिजे. तेलकटाला आम्ही घाबरत नाही. ती अंगवळणी पडली तेलकटच जात करून त्याचं ट्रीटमेंट हेच झालं एकदम. 4-5% जात असतं तेलकट नाही, आम्हाला माहिती आहे, त्यामुळे काळजी करत नाही. त्या टप्प्यातले तेलकट होता का एवढ्या? म्हणजे काढून काढून की फोडं होत असेल खोड राहिलं. पहिले हे काढलंय तरी त्यांना मोडलं नसणार. मन निम्यातच कापले ते. हे जे फोड आहे त्यावर तेलकट आहे बरे. काय त्याला आता त्याला काय करता येणार ना आपल्याला. हे आहे काय करायचं, ठेवायची जवसा तेल असतं, जवसा तेल जवसाच ते ब्लू कॉपर एकत्र करायचं. म्हणजे ते तेलकट खोड आहे दिसते आता कुठं तेलकट, तर पुसून घ्यायचं. आम्ही मागच्या वेळी काय केलं होतं, ब्ल्यू कॉपर आणि निम ऑइल आहे की नाही, पेस्ट लावली ती ब्ल्यू दिसते बा निळ्या कलरचं. पेस्ट लावली ती बऱ्यापैकी जळल्यागत झाली. जवसा तेलात लावायचं. जवसा तेलातला इफेक्ट पडतो. निम आणि करंजी मिक्स असते बघा, ते वापरलं होतं. निम करायचं एवढा फरक पडत नाही, पण जवसा तेला चांगला फरक पडतो. काय प्रोटीन जास्त असतं नाही त्यात. एकंदरीत बाग बघितला तर बरी वाटली, काय अडचण नाही. तुम्हाला असं आता काम